भगवंताच्या पर्यंत तुम्हाला जायचं आहे। जे जाणकार आहेत ना त्यांच्या माध्यमातून जावं। स्वतःच्या मनाने जर शहाणपणा केला, अरे कुठे जातो 2 धाम जायला नाही 4 धाम जा, अरे रजतनाने असणारे पुनीत झालेली ती भूमी आहे, परंतु तिथे जाऊन तो सापडेला ज्याची शाश्वती नाही, तो भगवंत एका ठिकाणी आहे, आपण दुसरीकडे त्याला शोधायला जातोय। विचार करण्याजोगी गोष्ट आहे। तो बाजूला आहे, अरे जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे, आपण आपल्यामध्ये शोधण्याचं बाजूला ठेवतोय आणि बाजूला कुठे देव आगे हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, देव आगे हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, देव आगे हृदय मंदिर शोधून पाहे, देव आगे शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, देव आगे हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, कुठे आहे माय बाप? कुठं आहे बाबा? काया ये पंढरी आत्मा विठ्ठल, काया ये पंढरी आत्मा विठ्ठल, काया हे पंढरी आत्मा विठ्ठला, आत्मा नांद तो केवळ, जय हो। नांद तो केवळ पांडुरंगी, काया ये पंढरी आत्मा विठ्ठल, काया ये पंढरी आत्मा विठ्ठल, काया हे पंढरी आत्मा विठ्ठला, काया हे पंढरी आत्मा काया ही पंढरी आत्मा हा नांदतो केवळ। तुमच्याकडे बोलत नाही का महिला मंडळ? झोपल्या नाही ना? नांदतो केवळ, केवळ सांगितलंय केवळ, पण आपल्यातलं फक्त केवळच बाजूला गेलाय, बाकीचं सर्व आता आहे, त्याची जाण पण आपल्याला आहे, परंतु खऱ्या अर्थाने ज्याची ती जागा आहे त्याचाच आपल्याला असणार आठवण राहिलेली नाही। म्हणून साधू संत अट्टासाने सांगतात, बाबा भगवंताला तू शोधू पाहतोयस ना, अरे इकडे तिकडे शोधू नकोस, भगवंताला शोधायचंय ना, अरे कशाला 12 वाटेने फिरतोयस? भगवंत असताना इकडे तिकडे नाहीच आहे मुळी। अरे म्हटले कसं काय नाहीये? अरे जिथं तू आहे, जिथं तू हरवलाय तिथंच बघ ना, कुठं हरवला? अरे म्हटले तू हरवण्याची जागा तुझ्या असणाऱ्या दृष्टीत तो हरवलाय, तो हरवत नाही, सापडत नाही, तिथंच आहे। कस काय? म्हटले हरवतो ना, म्हटलं जिथं हरवलं तिथं सापडतो ना। म्हटले कसं सापडतो? एका ठिकाणी काय झालं, रस्त्याने मी निघालेली होती आणि रस्त्याने मी एका गावाला निघाली, एक आजी संध्याकाळच्या वेळेला बाहेर आली। खेड्या गावामध्ये अजून सुद्धा सिमेंटी रोड झालेले नाही, माती आहे, माती माती कळते का? माती तुमच्या तिकडं नाही का? माती म्हणले ना, ओ छी बाई नको ग, फार धूळ आहे, असं मातीवर बसती नाही या, नको बाई फार धूळ लागते ग, मक्का सोंगायला नेले बाई जरा। विठला 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 त्या मुंबईवाल्या लोकांनी दिलं काढून,
न घर का न गाठ का. घरी राहायला जागा नाही आणि गावाकडं ते फॅड होतं. कुठलं कुठलं अजून गेलं नाही. मला म्हणायचंय ते जाईल पण मनात तसंच राहील. मला म्हणायचंय ते राहिलं तरी चालेल पण मनातून काढून टाका. विठ्ठल ज्या वेळेला ह्या म्हणताना पायची फार धूळ आहे ग. गावाकडे आल्या आता आमची मजा माहितीये का तुम्हाला. पाणी भरायच्या वेळेला बारी देणं. बारी माहिती का तुम्हाला. बारी देणं गावाला बारी देणं. तुम्ही येऊ नका बरं कोणी. आम्ही जर बारी देत असतो आम्हाला ओळखणार नाही तुम्ही. बुलढाण्याला कार्यक्रम होता. अशी मंडळी होती. त्यांनी सांगितलं कार्यक्रम झाला आम्ही निघून आलो. अशी चर्चा झाली त्यांच्यामध्ये. म्हटले ही ताई काम करतात. ही ताई शेतीमध्ये काम करते म्हटले. ते 2-4 लोक म्हणणं का पेकू कीर्तनकार असे बाऱ्या देत राहते मग का सोंगते का. ते म्हणले आम्ही डोळ्याने पाहिलंय. आखो देखी होतं ना त्यांचं. ते म्हणलं होऊ शकत नाही. आम्ही घरी पोहोचलो आणि त्यांच्या पैनी तिकडे पडल्या. चिखला म्हणून गावे तिथं पैनी पडल्या त्यांच्या. म्हटले जर ताई उद्या काम करत असेल तर सांगा काय पैन देताल. म्हटले 10,000. आम्हाला कीर्तनाचे देत नाही कोणी. आम्हाला म्हणावं लागत पेट्रोल जास्त झालंय. पोटावर मारा आपण पाठीवर मारू. लोक पाठीवर मारू आणि पोटावर सुरू झाली. बरं ते झालं. त्या पेट्रोल टाकायला गेलं ना तिथं मागू राहिले. आता काय गॅस भरायला गेलं, किराणा आणायला गेलं, पेट्रोल टाकायला गेलं. आता ताट आणल्यानंतर जेवायचं आम्हाला तरी मागू नये. अवघड झालंय ना माय बाप. चालायचं कसं आहे. अरे स्वातंत्र्य आपल्याला मिळालंय पण असणार आपण मनाने काहीच करू शकत नाही. काय उपयोगाचं असं स्वातंत्र्य. विठ्ठला दुसऱ्या दिवशी त्याने बोलेरो केले महाराज मंडळींनी आणि योगायोग मक्का मोडण्याचे दिवस होते. आम्ही आमच्या शेतात 2-4 महिला मंडळ मला सोबत. आता महिला मंडळाला जर असेल ना तर त्या महिला मंडळाला असं म्हणावं लागत नाही बाई मग या तुम्ही तुकडं तू काय करायचं गोंधळ घाल. आपलं काम भलं आपली पात भली. तिला म्हणावं लागत नाही चाल. तिला जर म्हणलं ना आता चाल पटपट ती उद्या येत नाही. तिकडे जीस तू लागत हो. नको म्हणले बाई हिच्या सोबत जर गेलं का पार लय काम करी ती. बाई तू मोठी तो येत नाही ना उद्या. अरे 500 रुपये रोज गेला मक्का सोंगायचा आणि मोडायचा. विचार करा माय बाप. येतात 12 वाजता आणि जातात 5ला. काम किती तास. 5 घंटे. रोजंदारी आहे 200 रुपये आता सध्या. आणि मक्काच्या प्रेडला 500 रुपये रोज होता. काय असणार त्यांना तास पडलं. ऍडव्होकेट साहेब तुम्हाला बी तेवढा महिना पडत नाही तेवढा रोजदार कमवतात. विठ्ठला विठ्ठला आणि त्याला असं म्हणावं लागत नाही. गेलं आई बाई चालती का ताई काही चाललं तुमचं बरं आहे वाटतं. आवरलं वाटतं. नाही बाई काच आवरलं. मग चालू आहे थोडं हळूहळू. आपण म्हणायचं मग हळूच म्हणायचं चालते कापशी असायला. नाही बाई मला तर लयच गिराईक आहे. घरचं पडलं कुठे जाऊ मी. आणि ऊनही लय लागत. कापूसही सांगळत नाही. सांगळत कळत का. हा कापूस त्यांची भाषा आहे ती. सांगळत नाही आणि काही मोठं पुरतच नाही. 15 रुपये किलो ना कापूस दिला नाही याचायला. 15 रुपये किलो काय पुरतो शेतकऱ्याला. तिला म्हणावं लागतं बाई नाही ना काय चला ना हो शिंदूबाई इंदूबाई गंगूबाई चला हो चला. पाया पडावं लागतं. काय नाही ना चला हो मला कीर्तनाला जायचंय जरा उद्या. तुला तेच काम आहे बाई.
असू दे ना, चला उद्या दिवस चालव पाया पडून आणायचं. आणल्यानंतर त्यांचं काय, आणल्यानंतर त्या अशा डोक्यावर टोपली बिपली नाही, अशा हातात बॅग राहत त्यांच्या, आणि अशा निघतात ना रोड ना, दिंडीला चालल्या जशा दिंडीत आल्या, बॅग ठेवली, बॅग काढली, त्याच्यातून पोशाख निघतो, पोशाख निस्ते डोळे दिसत त्यांचीवाली, बाकी काहीच नाही. आपण म्हणूया रस्त्याने येताना बाया होत्या, आता बुवा झाला कसा. आणि मग सुरू होतं त्या केव्हाच्या केव्हा. आपल्याला मानवत लागत नाही त्यांना, बाई आवर का, अजिबात नाही, काहीच नाही. आपलं कामाचे काम करावं लागत. आणि माझं तेच चालू होतं. मी मक्का मोडायला सर्वात पुढं, कारण आपल्याला असं राहतं ना, 20 गाव 30 गाव. मग पटपट उरकून आवरावं लागत ना. तुम्ही काहीही करा बाई, पाठीमागे मी चालले पुढे. आणि तेवढ्यात ती गाडी आली. कोणाची? तुम्ही जागे व्हाय का? कोणाची गाडी आली? पोलीसची नाही. तुम्हाला वाटलं बरं आली